ज्ञानोपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। श्री मंजुळा वृणवणी माणिकेशम श्री खंजरीशम जनभ्रमिमेशम श्री ग्राम गीता जनकम प्रशांतम सद्गुरु राष्ट्र संतं सततं नमामि। सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे येणे साधती साधने किंवा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठाला। सत्य साच खरी नाम विठोबाचे बरे इने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे। आवाज थोडासा मोकळा करा एकदम असा एमपी। चराचरामध्ये अदृश्य रूपाने निवासित असलेली करतोम अन्यथा करतोम जगचालक परम पिता परमात्म्याची परम कृपा रूपी परम शांती रूपी चैतन्यदायी शक्ती सगुण साक्षात ब्रह्म भगवान योगेश्वर महात्मा जगद्गुरु श्री कृष्ण परमात्मा अखिल कोट सगुण ब्रह्म अखिल महाराष्ट्र आराध्य दैवत धरीश परमात्मा संपूर्ण विश्वाला सुखाचा मंत्र देणारे माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय सर्व वारकरी संत महानुभाव गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये जी भक्ती परंपरा चाललेली आहे त्या परंपरेला अनुसरून प्रत्येक नगरीमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये सप्ताहाचं आयोजन केले जाते। त्या नियमाला अनुषंगिक अशा पद्धतीनं आपल्या या काळी दौलत खान आजपर्यंत मी काळी गाय निळी गाय ऐकली होती पण काळी दौलतही असते ही आल्यावर म्हणजे विठ्ठल या काळी दौलत खान नगरीमध्ये शिव महापुराण सप्ताह पारायण आणि ग्रामगीता वाचन असा सुंदर कार्यक्रमाचा योग आहे। आणि वाणी भूषण हरिभक्त परायण प्रवीण महाराज शास्त्री हिंगोलीकर सातपुते यांच्या अमृततुल्य वाणी मधून आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहात। श्रवण करत आहात म्हणजे आजचा पहिलाच दिवस आहे। आमच्या महाराज लोकांचं जीवन मोठं खतरनाक आहे। कोणी आमचा तिसरा दिवस घेते कोणी 13वा दिवस घेते। तुम्ही पहिली ग पुंजाबाई देवा देवा सा देवा पहिला आमचे सन्मित्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची सच्चे पैक आदरणीय हरिभक्त परायण परीक्षितजी मोरे महाराज यांच्या आग्रहाने खरं तर आमची एक कथा सुरू आहे तेलाऱ्याला प्रगट दिनाची। तिथून 250 किलोमीटर आम्ही 3.5 तासामध्ये काळजीनं आलो पण इथं आल्यावर लक्षात आलं की काही काळजी करण्यासारखं कारण नव्हतं। शांततेत जेवण सुरू आहेत आणि पहिला दिवस तसाच असते महाराज। पहिल्या दिवशी काही एकदम तालाला मेळ नाही लागत थोडासा वेळ लागते कारण हे सप्ताह कीर्तन प्रवचन मंथन हे काही एकदम बटन दाबल्यावर मशीन सुरू होते तसं नाही याला वेळ लागते। सून पहिल्याच दिवशी घरी आली म्हणजे तिला काही काम करायला नाही सांगत कोणी आणि एखाद्या सासूने लावली हिम्मत तिला काम सांगायची तर मग ते काय भाजीला फोडणी देईल का सासूला फोडणी देईल काही सांगता नाही। विठ्ठल पहिल्या दिवशी जशी नवरी आली की तिचं स्वागत केले जाते। तिच्याच बापांना अन्नामध्ये भांडे दिलेले असतात मग त्याच्यातले ताट काढल्या जातात त्याच्यात कुंकू टाकल्या जाते आणि मग त्या कुंकुवामध्ये तिला पाय ठेवायला लावतात आणि मग म्हणतात ये बाई मा पोला आणि टाक पाऊल
मग उजवं पाऊल ते पहिल्यांदा टाकते उजवा पाय, तिचं पाऊल सासू जमिनीवर पडू देत नाही, नवीन ताट घेते आणि पावला पुढे ठेवते. दुसरं पाऊल उचललं दुसरं ताट, तिसरं पाऊल उचललं तिसरं ताट, उंबरठ्यापासून तर देवाच्या देवघरापर्यंत तिचे पावलं टाकत टाकत नेते. ताटामध्ये तिचे पावलं घेते, तिचा पाऊल खाली मातीवर लागू देत नाही, फरशीवर लागू देत नाही, ताटात तिचे पावलं टाकून नेते. दुसऱ्या दिवशी तिलाच ते ताट घासायला लावते, तो भाग वेगळा. पण पहिल्या दिवशी मात्र विठ्ठल पहिल्या दिवशी तिचं स्वागत करते, कारण पहिल्या दिवशी तिला ताळमेळ लागत नाही. म्हणून कोणतीच सुज्ञ सासू लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवशी सुनेला असं म्हणत नाही, बाई चाय ठेव बरं, कारण तिला साखरचा डबा माहित नसते, पत्तीचा डबा माहित नसते, चहा गाळणी माहित नसते, आणि सगळं सापडलं तर लायटर दिसत नाही, आणि लायटर दिसलं तर एवढ्या वेळ चहा पिणारा घरात थांबत नाही. म्हणून पहिल्यांदा तिला घराची माहिती देतात आणि नंतर तिला घरचं काम सांगतात. एक वेळा ती त्या घरात फिट झाली की मग ते 2 मिनिटात चहा ठेवते, 5 मिनिटात पोहे खाते. तुम्हाला कांद्यावाले पोहे पाहिजेत का? आलू पोहा खाना मुक्या राहणार. सासूला आलू पोहा पाहिजे असला तर आलू पोहा देते, सासऱ्याला कमी साखरचा चहा पाहिजे असला तो देते. पण पहिल्या दिवशी तिला घरातलं काही समजत नाही. एक वेळा तिला घराचा अभ्यास झाला की मग ते सगळ्या घराचा बंदोबस्त लावते. आता तर लय खतरनाक काम झालं. माता भगिनी पुढे दिसतात म्हणून बोलतो. पूर्वीच्या काळामध्ये सासूला आत्या म्हणत होते, बरोबर आहे? बोला ना, बोला. आपल्या कीर्तनात बोललं तर काही लाईट बिल शिल्लक नाही येणार तुम्हाला. विठ्ठल पहिले काय म्हणे? आत्या. आता पद्धत बदलली महाराज, आता आत्या नाही म्हणत, आता आई म्हणते. आई, तिने चाब्या घ्यायची घाई, तिला आईचं काही घेणं नाही. पण आईला आई म्हटल्यानंतर तिच्या चाब्या घेऊन तिच्याच घरावर राजोट करण्याचं तिचं स्वप्न असते. पहिले मामाला, सासऱ्याला मामा म्हणे. काय म्हणे? मामा. आता बाप्पा, त्याच्याच घरावर ताब्बा. विठ्ठल तिला पहिल्या दिवशी घराचं काही माहित नसते. एक वेळा तिला माहिती झाली की मग घरात कोण राहावं कोण राहू नये याचा निर्णय सुद्धा ते घेते. आमची लाडाची सुनबाई, काही सांगू तिची नवलाई. एक वेळा अभ्यास झाला की आमची लाडाची सुनबाई, काही सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे माय बाप पाहिजेत नाही. जिद्यापणी हे मरण मुचा, आम्ही डोळ्यानं पाहिलं पाहिलं पाहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं. एक वेळा अभ्यास झाला की महाराज तिला मग त्याच्या आवडीची भाजी करते. भोपळ्याले कापायच्या आधी खाऊ घालते ना. काही जाणं ते रसिक बसलेले आहे तिथं वारकरी संप्रदायाचे, ते म्हणतील महाराज कुकडे बोलते. नाही, माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतात, व्याधाची चारा घालणे. व्याध म्हणजे कसा? जसा कापणारा कसाई बोकड्याला पहिल्यांदा खाऊ घालते, तसं एक वेळ तिला घराचा अभ्यास झाला की ते नवऱ्याला फुल जीव घालते. भेंडीची भाजी आवडते का तुम्हाला? बारीक कांदा चिरून बर, मग त्याच्या आवडीचं जेवण देते, फुल जेवते रानबोग्या. आणि मग त्याचं फुल जेवण झालं की मग लाईना लाईट चालू करते आणि त्याला म्हणते गोळा सुंदर आहे अनुभव. एक वेळा अभ्यास झाला की मग म्हणते
हा म्हणते ऑफकोर्स बेबी मला तूच पाहिजे. त्यानं तसं म्हटलं. या कले युगाचं वार कसं उलटच वाहतय सार. मला खूप आनंद झाला इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो पाहून. मी आळंदीत कीर्तन करतो, पंढरपुरात कीर्तन करतो. मी दोनही मातेचं प्रेम लाभलेलं लेकरू आहो. मी आळंदीच्या भूमीतही शिक्षण घेतलं आणि गुरुकुंजाच्या भूमीतही शिकलो. राष्ट्रसंतांचा फोटो पाहून माझ्या अंतकरणामध्ये प्रेमाश्रू दाटले. ते राष्ट्रसंत म्हणतात, नहीं दात दे जब ओठ में तब दूध को पिलवा दिया, अनजान थे खाने पीने तब चोच से खिलवा दिया, नहीं याद थी दुनिया जुबा हर लफ्ज से पढ़वा जिने, कितनी हमारी मूढ़ता आखिर सुख न दिया उन्हें. लहानपणी घरी खायला भात नव्हता, त्याला जीव घालायला चमचा नव्हता, तर मायनं 3 बोटाचा चमचा केला. स्वयंपाक करता करता लेकराला भूक लागली तर पिठाच्या भरलेल्या हातासहित धावत आली. हे बाळा, उपाशी शाळेत जाऊ नको. हातानं वरण भात दही भात चारला तिने. त्या मातेला घरात ठेवण्याची सुद्धा ऐपत जेव्हा दिसत नाही, तेव्हा समजून जायचं सुनेचा पूर्ण अभ्यास कंप्लीट झाला. आणि आज या देशामध्ये प्रत्येक घराला, प्रत्येक सुनेला, प्रत्येक सासूला नव्हे, प्रत्येक जन्म माणसाचा घेतलेल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याची आचार संहिता शिकविणारा जगाच्या पाठीवर जर कोणता ग्रंथ असेल तर या जगातल्या सगळ्या विचारसरणींचा अंत होईल. शब्द लक्षपूर्वक ऐका. या जगातील सगळ्या विचारसरणींचा 5, 10, 15 वर्षानंतर अंत होईल. That is called end of ideology. It's a very important sentence. Double inverted comma, single underline. जेव्हा या देशातला 15-20 वर्षानंतर सगळ्या विचारसरणींचा अंत होईल, तेव्हा विश्वाच्या पाठीवर एकच संताचा विचार शिल्लक राहील. त्यांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी सांगत होतो, सून पहिल्याच दिवशी घरात आली की तिला सगळं समजत नाही. एक वेळ अभ्यास झाला की मग सगळ्या घराचा अभ्यास करते. तुम्ही माता भगिनी एका जन्मात एकाच घराच्या सुनबाई बनता. आम्ही हे बसलेले सगळे महाराज लोक आहेत ना, दर 7 दिवसाले नवीन नवीन गावच्या सुना बनतो. आम्हाला रंगारंगाचे सासरे भेटतात. विठ्ठल पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी ताळमेळ नसतो, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. हे म्हणत महाराज 7 दिवसातला कोणताही एक दिवस द्या. यातलं पहिल्याच नंबरचा रिकामा आहे आणि पहिल्या नंबरचा वाढ लय महत्वाचा असते महाराज. पहिल्यांदाच पत्रवाळी टाकली की काय वाढतात? बोला ना, काय भाव समाध्या लागल्या काय? मीठ वाढतात ना. पहिल्यांदा मीठ वाढतात. भाजी किती सुंदर बनवा, पण त्या भाजीत जर मीठ कमी पडलं असेल तर भाजीची चव येत नाही. तसं सप्ताहातल्या पहिल्या दिवसात जर रंगत आली नाही तर पुऱ्या सप्त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पहिल्या दिवशी नामपर चिंतन केल्या जाते, 4थ्या 5व्या दिवशी संतपर चिंतन केल्या जाते, उपदेश सांगितल्या जाते आणि शेवटच्या दिवशी मागणीपर अभंग घेतला जातो. आणि 7 दिवस कीर्तन झाले की काल्याचं कीर्तन, काल्याच्या प्रकरणातील अभंग घेतला जातो. या संप्रदायाच्या नियमाला अनुसरून प्रस्तुत प्राप्त स्थळी घेतलेला अभंग हा जगद्गुरु वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा नामपर प्रकरणातील 4 चरणांचा साधा सोपा पंढरीश परमात्म्याच्या नामाचा महिमान सांगणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामाचं महत्व सांगितलं. विश्वातील सगळ्या संतांनी नामाला प्राधान्य दिलं. नाव जे आहे ना महाराज, त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे. इथं 25-30 वर्ष वयोगटातले तरुण पोरं बसलेले आहेत, म्हणून मी आध्यात्मिक भाषेत बोलत नाही. आजकाल आमच्या महाराज लोकांची फॅशन झाली, लोकांना समजलं नाही असं बोलला की लोक म्हणते लय मोठा महाराज आहे.
मग तो महाराजही तसाच बोलते इचुकाट्यातल्या सारखा, आत्म्याच्या रंध्राच्या पलीकडच्या चैतन्य तत्वाच्या आभासाच्या पदांतरी अध्यंतरी मध्यत्वाच्या पलीकडच्या कक्षेला छेदविणारा आत्म्याचा रंध्र म्हणजे तो भगवान परमात्मा. काय समजलं? काहीच नाही. घ्या भागवून विठ्ठल अध्यात्माचा जास्त लोड नाही घ्यायचा. सोप्या भाषेत सांगतो, नामाचं महत्व फक्त तुकाराम महाराज सांगतात असं नाही, सामान्य जीवनामध्ये सुद्धा नाम अत्यंत महत्वाचं आहे. जसं जीवनभर आपल्याला कोणीतरी कोण्यातरी नावानं आवाज देतो, त्या नावाला किती महत्व आहे. आपल्या नावानं जर बँकेत 5 लाखाचा चेक आला आणि वेळेवर जर समाधानचं नाव जर मोहन लिहिलं तर चेक येते का बँकेत? बोला ना. नाही येत. काऊन नाही येत? कारण नाव बदललं. पैसे सुद्धा मिळवायचे असले तर अकाउंट ज्याच्या नावानं आहे त्याच्याच नावानं चेक लिहायला लागते. नावाचं महिमान आहे. अजून सोपं सांगतो, तरुण पोरं बसलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये असं एक नाव आहे की ते नाव घेतलं की माणसाच्या अंगावरचे रोमांच उभे राहतात, अंगामधलं रक्त खळवळते. देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. शिवाजी नाव घेतलं, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की माणसाच्या अंगातलं रक्त उड्या मारते. मैदानावरती एखाद्या घोड्याला उसळी मारावी तसं धमन्यांमधलं रक्त उसळते. किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ. ऐका 15 रुपयाचा खर्रा घोटून खाणाऱ्या भयाळ बेलण्यांना, ज्या वारसामध्ये आपण जन्माला आलो, ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर सैतानांना थरकाप सुटत होता, त्या राजाचे वारसदार आपण. राष्ट्रसंतांचं भजन आहे. महाराष्ट्रातल्या 4 गाजलेल्या महाराज लोकांना म्हटलं, मी लय स्पष्ट बोलणारा माणूस हा, कोणाच्या बापाले भेट नाही. पुऱ्या महाराष्ट्रात गाजलेले कीर्तनकार आहेत. 4 जणांना भजन म्हटलं पण एकाही बहादरानं नाव घेतलं नाही. मराठे शूरवीरांनो निगामा स्वस्ता बसला. भजन कोणाचं आहे? 4 गाजलेल्या कीर्तनकारांनी म्हटलं, आळंदीकर वाले नाही. हे भजन या बहादर माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं भजन आहे. आपण वारसदार कोणाच्या? एक शिवाजी नाव घेतलं तर किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ. जिजाऊ ऐसी मात यारो जिसके पेट से पापों का पाप पैदा हुआ. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. फक्त शिवाजी महाराज म्हणा, माणसातलं वीरत्व जागृत होते. त्या नावाचं महिमान आहे ते. आणि या नावाला अनुसरून अशी वागणूक केली म्हणजे त्या माणसाचं कर्तृत्व फळाला येते. प्रिय सज्जन मायबाप, साध्या माणसानं जर आपल्या नावाला अनुसरून कर्तृत्व केलं, आता नाव ठेवणं चालू आहे त्याला अर्थच नाही, तो भाग वेगळा. मी पुण्यात गेलो, एका जणाले नाव विचारलं तर म्हणे माझे नाव प्रकाश आहे. त्या प्रकाशले पाहासाठी 2-3 लाईट लावा लागले घरात. त्याले प्रकाशले प्रकाशच नाही, सारा अंधारच आहे. आता नवीन फॅशन निघाली, बाईनं नाव ठेवले. परवा एकाच्या घरी गेलो मी, नागपूरमध्ये कीर्तन होतं काल्याचं, ते झालं. त्याच्या घरी गेलो, म्हटलं का रे पोराचं नाव काय? तर म्हणे याचं नाव नक्ष आहे. म्हटलं हे कसं काय नाव ठेवलं? म्हणे काही नाही, याच्या बापाचं नाव नैतिक आहे, मायचं नाव अक्षर आहे. ये रिश्ता क्या कहलाता है. सिस्टम आहे काही नाही. नैतिक मधला न काढला, अक्षरामधला क्ष काढला, दोघांचं आघाडी सरकार स्थापन केलं. म्हटलं बरं झालं याच्या बापाचं नाव भ वरून नाही, नाही तर नक्ष नाही, याचं नाव भक्ष ठेवलं. काय नाव ठेवून राहिले? नाव जे आहे त्या नावानुसार कर्तृत्व जर केलं. मुद्दा ऐका,
विनोद फक्त माणूस तंद्रीमध्ये यावा त्या करताय. जर हे बेळा ऐकायचं नसेल तर घरी जा बेटा. विठ्ठल आई काम नाही एवढ्या गर्दीचं. 4-5 जण असले तर होऊन जाते. गर्दी रोजच आहे आम्हाला. एवढे लोक तर कधी कधी हार टाकायला असते. 10,000 लोक असते. गर्दी नाही पाहिजे. ऐकणारे जे आहेत इच्छा ज्याची आहे तेच बसा. असो माणसाचं साधारण नाव जर असेल आणि त्या साधारण नावाच्या माणसानं जर कर्तृत्व चांगलं केलं तर त्याच्या नावाला एक वलय प्राप्त होते. आज महाराष्ट्रामध्ये 2 नाव घेतल्या जातात. मी दरवर्षी पंढरपूरला वारीला जातो. सासवड घाटामधून 2 नाव महाराष्ट्राच्या मातीत घेतल्या जातात. ज्ञानोबा तुकाराम. काय आवाज येतो महाराज. या विश्वातला सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात सुंदर संप्रदाय असेल त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. लक्षात घ्या. आणि वारकरी संप्रदायाची वारी पा बायांच्या ढोपरापर्यंत हिरव्या रंगाचा चुळा भरलेला असतो. माणसाच्या हातामध्ये भगव्या रंगाची पताका असते. आता शेगावला उत्सव चालू होणार आहे प्रगट दिनाचा. भगव्या पताका रस्त्यानं दिसतायत. माणसाच्या अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा पोशाख असतो. डोक्यावर हिरव्या रंगाची तुळस असते. ऐका आई, त्याच्या डोक्यावर असणारा हिरवा रंग हा कोण्या धर्माचा आहे याच्याशी वारकऱ्याला घेणं देणं नसते. त्याच्या अंगात असणारा पांढरा पोशाख कोण्या धर्माचा पांढरा रंग आहे याच्याशी त्याला घेणं देणं नसते. त्याच्या खांद्यावर असणारी भगवी पताका हा भगवा रंग कोण्या धर्माचा याच्याशी त्याला घेणं देणं नसते. पांढरा रंग, हिरवा रंग, भगवा रंग या सगळ्याच्या रंगाच्या पलीकडचा त्याचा एक रंग असतो. त्याचं नाव पांडुरंग आहे. तो त्याच्यासाठी जात असतो. त्या पांडुरंगाच्या वारीत जातो. आणि त्या वारीत जात असताना तुम्ही पहा 85 वर्षाचे म्हातारे आमच्यासारख्या तरुण पोराले म्हणतात बाबू उद्या आमच्याकडून चालणं होणार नाही. ते साताऱ्याकडचे म्हातारे उद्या आम्ही नाही चालणार बरं का, ध्यानात ठेवा. उद्या आम्ही नाही चालणार. 85 वर्षाचा म्हातारा म्हणतो उद्या मी पाऊल टाकणार नाही. पण सकाळी दिवस निघाला. उठा साधू संत काकडा झाला. गंध लावला, गोपीचंदन टिळा लावला. 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या कानावर 2 नावं जातात. नाम सांगत आहो तुम्हाला. 2 नाम जातात. ज्ञानोबा तुकाराम. झालं. 85 वर्षाच्या म्हाताऱ्याचा सगळा शीन निघून जाते. आणि गळ्यात टाळ घेऊन भगवी पताका घेऊन बिना चप्पलचा अनवाणी पायानं पंढरपूरच्या रस्त्यानं म्हातारा चालत निघते. हे माझ्या ज्ञानोबाची माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची या महाराष्ट्रावर झालेली कृपा आहे. विठ्ठल ज्ञानोबा नाव आहे, तुकाराम नाव आहे, शिवाजी महाराज नाव आहे. या नावाच्या भोवती वेगळं वलय आहे. सज्जनांनो, साधारण माणसाच्या नावाला जर एवढी ताकद प्राप्त होत असेल, सामान्य माणसानं जर कर्तृत्व केलं तर तो सुद्धा संत पदापर्यंत जाऊन पोहोचत असेल. सामान्य जीवाच्या नावामध्ये कर्तृत्वानं जर एवढी शक्ती येत असेल तर भगवान परमात्म्याच्या नावात किती ताकद असेल. विठ्ठल आणि म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर शक्तिशाली असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याचं नाम घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा जन्मच त्याच्या करता भेटला. महाराज जीव पोटामध्ये असताना त्यानं भगवान परमात्म्याला प्रार्थना केली. एक वेळ कारी या दुखा वेगळे, एक वेळ कारी या दुखा वेगळे, एक वेळ
सुंदर गायक मीच नाही यायच्या लायक. जीव गर्भामध्ये असताना त्यानं प्रार्थना केली, महाराज जसं माणूस बँकेत गेला की त्याला एकदम लोन भेटत नाही, किती मोठा माणूस असो त्याचं पहिल्यांदा सिबिल स्कोर पाहते, त्याचं आधार कार्ड पाहते, त्याच्या नावानं किती जमीन आहे ते पाहते, आणि मग त्याची 2 लाख जर ऐपत असेल तर त्याला 1.5 लाख लोन देते. तसं भगवान परमात्म्याकडे आपल्या जन्माची केस पेंडिंग होती आणि भगवान परमात्म्याला या जीवानं सांगितलं, ए देवा याच्या दुःखामधून मला मोकळ कर, गर्भवासाचं दुःखातून बाहेर काढ. 8 पाय तुझे पाय आठवेल बाबा, हा माझा नवस आहे तुला. भगवान परमात्म्यानं आपली लोन केस मंजूर केली, जीव जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर त्या जीवाला मात्र भगवान परमात्म्याच्या भक्तीचा नामाचा विसर पडला. आमच्या इकडे एक मन आहे, नैतुर्ण गोरण कानात भरलं वारं. त्या गायीच्या गोऱ्याच्या कानामध्ये, वासराच्या कानामध्ये जशी वारा शिरल्यानंतर तो जिकडे दिशा मिळेल तिकडे हुंदडतो, तसा जीव जन्माला आला. विसरला का जन्मा येऊन प्रभूच्या स्वरूपारे, नेसली लागले बाहेरचे वारे. आईच्या गर्भात वाढला जठराग्नीच्या तापे पोळला. देवा सोडव येथून मारसी हाकारे. त्याला बाहेरचं वारं लागते आणि मग बाहेरचं वारं लागल्यानंतर भगवान परमात्म्याच्या भक्तीसाठी भेटलेलं हे जीवन तो नको नको त्या रस्त्यानं वाया गमवते. महाराज आज या देशातल्या तरुण पिढीकडे दृष्टिक्षेप टाका. मी गावागावामध्ये फिरतो, 30-30 वर्षाचे तरुण पोरं, ज्या तरुण पोरांचे पाय या प्रार्थना मंदिराकडे यायला पाहिजे होते, ज्या तरुण पोरांचे पावलं या शिव मंदिराकडे वळायला पाहिजे होते, त्या तरुण पोरांचे पावलं बिअर बारकडे वळताना दिसतायत. ज्या तरुण पोरांच्या हाती ज्ञानेश्वरी पाहिजे होती, ग्रामगीता, भगवद्गीता, तुकाराम महाराजांचा गाथा पाहिजे होता, त्या तरुण पोरांच्या हातात बिअरची बाटली पाहायला भेटते. आणि ज्या तरुण पोराच्या हृदयामधून या देशाप्रतीची भक्ती, देशभक्ती उसंडी मारून यायला पाहिजे होती, त्या तरुण पोरांच्या छातीमध्ये मात्र सिगारेट, तंबाखू, गायछाप, जर्दा याचे अवशेष पाहायला भेटतात. ज्या देशातल्या तरुण पोरांचे पावलं चुकीच्या दिशेने वळले, ज्या देशातल्या माणसाच्या हातात चुकीच्या गोष्टी आहेत आणि ज्या देशातल्या तरुण पोरांच्या हृदयामध्ये देशाची भक्ती नाही, तर पहा तुम्ही, देशासाठी शहीद झाला 23-23.5 वर्षाचा पोरगा. मेरी जज्बातों से कुछ इस तरह वाकिफ है कलम मेरी, मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है शहीद आजम भगत सिंह. त्या देशातल्या तरुणांची काय अवस्था आहे. अरे फासावर गेला तेव्हा जल्लादाचे हात थरथर कापायला लागले, डोळ्यामध्ये अश्रू आणून जल्लाद म्हणतो, भगत सिंह मैंने बहुत से लोगों को मौत के घाट उतारा है, मैंने बहुत से लोगों को मार डाला है, लेकिन कभी किसी आदमी को मारते वक्त मेरे हाथ नहीं थरथर कांपे, मेरे आंखों में आंसू नहीं आए, मेरे होठ नहीं कपकपाए, न जाने क्यों तुझे देखता हो मेरे आंखों में आंसू आते हैं. एक बार बता दे, मैं जेलर साहब के पास जाऊंगा, उनके चरणों में गिड़गिड़ाऊंगा, हाथ जोड़कर उनसे कहूंगा, साहब कुछ भी करो लेकिन भगत सिंह को छोड़ दो. 23 वर्ष 6 महिने आणि 14 दिवस आयुष्य जगणारा भगत सिंग, फाशीच्या फंद्याच्या पुढे उभा असणारा भगत सिंग, 23.5 वर्ष मत रुकवा दे, क्योंकि मैं अपने भारत माँ के लिए मर रहा हूँ और
मेरे लिए अगर तुझे करने का कुछ इतना शौक है तो बस एक बात कर दे, जेलर साहब के पास जा और उनको कह दे ये भगत सिंह के चेहरों पर जो नकाब डाला है ये नकाब हटा दो, क्योंकि भगत सिंह वीरों की मौत मरना चाहता है, बुजदिलों की मौत शब्द है तो देशासाठी मेला ना, हा देशीसाठी बोलून राहिला विठ्ठल. आता शिर्डीला आमची रामकथेचं प्रवचन झालंय, तिथं एक जण माझ्याजवळ आला म्हणे, महाराज हे तुम्ही जे प्रवचनात सांगता रामकथेतलं का ते हनुमानजीने छाती फाडली, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी छातीमध्ये होते हनुमंतरायांच्या. तुम्ही सांगून राहिले की ते छाती फाडली तर ते निघाले, हे खरं आहे का म्हणे. म्हटलं मी फाडू का, म्हटलं ती फॅसिलिटी बंद झाली, कारण त्यानं छाती फाडली तर देव निघाले, तो जर फाडली ना एका ग्रामपंचायतचं कर्ज फिटीन एवढ्या रुपयाचा खर्रा बाहेर निघाल्याशिवाय. या देशामधलं तारुण्य कशा करता याचा विसर पडला. अरे मातीसाठी देशासाठी मरणारा भगत सिंग आम्हाला माहित नाही, या देशातल्या तरुण पोरांना तो भगत सिंग माहित नाही. ते उलट मला सगळं माहित आहे महाराज. आय एम नॉट अळांचूट कीर्तनकार. आय एम ऑल्सो क्वालिफाइड मॅन. MA, MPhil, नेटसेट, PhD, NDDY, MBA सर्टिफिकेट कोर्स इन लंडन युनिव्हर्सिटी. 1,65,000ची नोकरी सोडून कीर्तनकार बनलेला कीर्तनकार विठ्ठल. तरुण पोरांचे हात उलटे झाले, त्यांना भगत सिंग माहित नाही. ज्या रयतेच्या स्वराज्यासाठी जीवाचं रान केलं शिवाजी महाराजांनी, त्यांना शिवाजी महाराज माहित नाहीत. या देशातल्या तरुण पोरांना आपले आदर्श माहित नाहीत. जीवनामध्ये जन्म झाला पण कानात वारं गेलं. आणि हे हात कशासाठी आहे, हे डोळे कशासाठी आहेत, हे मुख कशा करताय याचा विसर त्यांना पडला. लक्षात घ्या, कारण ज्या मुखामधून भगवान परमात्म्याचं नाम यायला पाहिजे त्याच मुखामधून शिव्या येतात महाराज. मी पाहतो मला दुःख वाटते. इथं बसलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे, मी काही मोठा कीर्तनकार नाही, मी जे बोलतो ते बोलत जा तुम्ही बिंदास मध्ये. या पेंडॉल मध्ये असा कोणी माणूस आहे का ज्याला एकही शिवी देता येत नाही? स्टेजच्या पलीकडे आहे का कोणी? अशिन तर हात वर करा. एका गावात मी असंच म्हटलं, अशिन कोणी तर हात वर करा. एका हात वर गेला, म्हटलं का रे शिव्या तुला देता येत नाही, शिवी कायले म्हणतात हे कसं काय माहिती? मग म्हणे अरे हुकला आपला स्टेजच्या पलीकडे शिवी देता येत नाही असा माणूस आहे का? नाही. स्टेजवर जो प्रश्न विचारून राहिला त्याला 2-4 येतात कामावर. या शिव्या कोण्या शाळेत शिकले तुम्ही? कोण्या मास्तरनं असं म्हटलं का, माय डिअर स्टुडंट, टुडे वी हॅव कम्प्लीटेड अवर सिलेबस, जस्ट वी लर्न अबाउट गावरान शिव्या. म्हटलं काळी दौलत खानच्या पुण्या बाजार चौकामध्ये बस स्टँड वर एसटी थांबते, तिथं पोस्टर लागलाय का या सप्त्याचं लागलं तसं. इथं शिव्या शिकवल्या जातील, महिना फक्त 250 रुपये. शिव्या शिकवण्याचे क्लास नाही, शिव्या शाळेत शिकवल्या जात नाही. मग शिव्या शिकते कुठून माणूस? वाईट गोष्टी तो आपोआप शिकते. माझ्या राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत लिहिलं, वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रलोभने दृष्टांची आहाती, आम्रतरू मेहनतीनेही न जगती, गवत वाढे न पेरता. वाईट गोष्टी आपोआप शिकला तो. ज्या मुखामध्ये शिव्या पाहिजे नाही, ओव्या पाहिजे, त्या ओव्या त्याच्या मुखात येत नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी जर म्हटलेली का जीवनाचा उद्धार होते. काय शब्द लिहिले ज्ञानोबारायांनी? ज्ञानेश्वरी उघडून पहा, मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी.
जाणते नो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. आणि तुम्ही जाणते लोक आहात, भगव्या टोप्या आणि पांढऱ्या टोप्या एका जागेवर उभ्या आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक असे आहेत की विनाकारण सेवा मंडळ आणि संप्रदाय याच्यामध्ये दरी निर्माण करतायत. आम्ही गुरुकुंजाला कीर्तन संमेलन घेतलं, जोग महाराज संस्थेचे सचिव, मुख्य प्रवर्तक आणि सगळे मोठे मोठे वारकरी उद्घाटनाला कार्यक्रमाला आले होते. तुम्ही जाणते आहात, माऊलींची ओवी आणि राष्ट्रसंतांचे शब्द सेम टू सेम आहेत. माऊलींना राष्ट्रसंतांनी स्वतःच गुरु म्हटलेलं आहे. श्री ज्ञानराज गुरु माऊली, त्यांच्या कृपा दृष्टीची सावली, परंपरेने फळास आली ग्राम गीता रूपाने. आणि माऊली पहिल्या अध्यायात काय म्हणतात ज्ञानेश्वरी, एरवी तरी मी मूर्ख. माऊलीचे शब्द आहेत बरं. ज्यांनी संपूर्ण जगाला शहाणपण शिकवावं ते माऊली ज्ञानोबाराय म्हणतात मी मूर्ख आहो. याला संतांचा विनम्रपणा म्हणतो. आणि काही काही बहाळ बेलने मूर्ख आहेत पण ते म्हणतात मी हुशार आहो. विठ्ठल माऊली म्हणतात एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. आणि ऍज इट इज राष्ट्रसंत म्हणतात, फक्त भाषा हिंदी आहे. माऊली म्हणतात एरवी तरी मी मूर्खून. राष्ट्रसंतांचे शब्द आहे का, वारे प्रभु तूने अजब ये खेल जग में कर दिया, मेरे सरी का मूर्ख भी भारी महात्मा बन गया. ऐसे समय में कई हजारों कवि कवायद बाज है, मैं हूँ अंगूठा छाप फिर भी जग कहे महाराज है. विठ्ठल साधू संतांनी शब्द लिहिले, याला ओव्या म्हणतात. त्या ओव्या मुखामध्ये नाही. या मुखाचं प्रयोजन काय आहे माहित आहे का, महाराज हे दुसऱ्याच्या चुगल्या करण्यासाठी भेटलेलं नाहीये. आणि मी माता भगिनींना सांगतो, आजकाल भजन करणाऱ्यांची संख्या खूप वाढली. ज्या तोंडानं अभंग म्हणते त्याच तोंडानं शिव्या देते. ज्या तोंडानं जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आळवतो, राष्ट्रसंतांचं हिंदी भजन म्हणतो, त्याच तोंडाने दुसऱ्याला वाईट नको नको ते शब्द बोलतो. हे या तोंडाचं प्रयोजन नाहीये. संत म्हणतात घेई घेई माझे घेई घेई माझे माऊली म्हणतात, संत सांगतात, तुकोबाराय बोलतात, या मुखाचं एक प्रयोजन आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. राष्ट्रसंतांनी तेच सांगितलं, है मोह का भूषण यही सत ज्ञान जग को बोलना, है नेत्र का भूषण यही गुरु चरण देख कर डोलना, है हाथ का भूषण यही उपकार करना दीन से, है देह का भूषण यही रहना जगत में लीन से. तुमच्या भाषेत सांगतो मुखाचं प्रयोजन. आता भजन मंडळ लय वाढले. मी अकोल्यात जिथं राहतो तिथं 14 भजन मंडळ आहेत. बाईचे भजन मंडळ तर लयच वाढले. ते एकाच रंगाच्या साड्या आणल्या आणि एकाच रंगाचे काठा आहेत त्याचे, आणि बायाचे लायन्या लायन्या परसा घेऊन निघतात भजनाले. लय चांगली गोष्ट आहे. कोणी त्या मिनी डोर मध्ये बसून जाते, कोणी टमटम मध्ये बसून जाते, कोणी डमडम मध्ये बसून जाते. ज्याले जे भेटलं त्याच्यात बसते भजन करते. चांगली गोष्ट आहे. रात्री भजनामध्ये बाया भजन म्हणतात. आमच्या इकडचे
दर गुरुवारी भजनात बाई ग मला गजानन दिसले नाही ग आयोग चांगला दिवा मी लावला लावतोस ना दिवा तू दर गुरुवारी भजनात बाई ग मला गजानन दिसले नाही ग आयोग चांगला दिवा